ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। उद्धव ठाकरे पुतळ्याची पाहणी करण्याची शक्यता। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून संबंधितांचा शोध सुरू। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरात पाहणी। सीसीटीव्ही तपासून रिपोर्ट द्या। 24 तासात आरोपीला शोधा। राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या आरोपांनंतर अनिल देसाई आक्रमक। समाजकंटक व्यक्तीचा शोध घेतला जातोय। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं आश्वासन। पुतळ्यावर रंग फेकलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई करावी, अन्यथा शिवसैनिक त्याला शोधून काढतील। मुंबईत अशांतता निर्माण होईल, चंद्रकांत खैरेंचा इशारा। रंग फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल। रंग कुणी फेकला आणि यामागे कोण ते समोर येईलच। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। भुजबळांकडूनही घटनेचा निषेध। विकृत लोक असे प्रकार करतात, पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या विकृतावर तात्काळ कारवाई करा। विजय वडेट्टीवारांसह रोहित पवारांची मागणी। सीसीटीव्ही फुटेज तपासा, कृत्य करणाऱ्यावर तातडीने कारवाई करणार सरकार, विषय गांभीर्याने घेईल। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता। मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन, सूत्रांची माहिती। शिवभोजन थाळी योजनेतील कंत्राटदारांचे 200 कोटी रुपये शासनाने थकवले। 70 कोटींपैकी फक्त 20 कोटी अर्थ खात्याने दिल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बीडमध्ये ध्वजारोहण आणि कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये विकास कामांचंही लोकार्पण। भारत यशाची शिखरं केवळ मोदींमुळे गाठतोय। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून लेख, तर अजित पवारांकडून ट्विट करत मोदींना शुभेच्छा। मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप सेवा पंधरवडा साजरा करणार, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर, शेतामध्ये पाणी शिरल्यानं 47,266 हेक्टरवर पिकांचं नुकसान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।